नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे अधिक मासानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। महादेव मठ संस्थानतर्फे 19, 20 आणि 21 मे रोजी पारायण, नामकीर्तन, दर्शन आणि चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहात पार पडणार आहे। या निमित्ताने प्रथमच हदगाव मध्ये सर्व धर्मीय साधू संत एकत्र येणार असल्याची माहिती सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य गुरु माऊली यांनी दिली। महात्मा बसवेश्वर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन तसेच सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेत हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामुळे हदगाव मध्ये धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे संदेश दिले जाणार असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या पुण्याने पावन हदगाव नगरीमध्ये यावर्षी येणाऱ्या अधिक ज्येष्ठ मासाच्या निमित्तानं 3 दिवसीय भव्य पारायण, नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पट्टाभिषेक वर्धापन दिन या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे। यामध्ये अनेक साधू संत, उज्जैन जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये अनेक संप्रदायातील अनेक संत महंत, ज्यामध्ये अनेक संप्रदाय म्हणण्यापेक्षा अनेक पंथातील, सूत्रातील, गोत्रातील सर्व साधू संत एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील देंगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरला।